रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहरालगतच्या परिसरात दुर्मिळ पांढऱ्या रंगाचे मुंगूस आढळल्याची घटना घडली। स्थानिक निसर्गप्रेमीनं या दुर्मिळ वन्यजीवाचं चित्रण केले। त्याचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित होतोय। या घटनेनंतर निसर्गप्रेमी आणि वन्यजीव अभ्यासकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली। दरम्यान हा वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत संरक्षित श्रेणीतील असल्यानं त्याचं नेमकं ठिकाण जाहीर करू नये असं आवाहन वन विभागानं नागरिकांना केलंय। या दुर्मिळ मुंगुसाच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत नागरिकांनी त्याचा पाठलाग करू नये किंवा गर्दी करू नये असंही वन विभागानं स्पष्ट केलंय। इंडियन ग्रे मुंगूस ही एक शेड्यूल 1 ची स्पीशीज आहे ॲज पर वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972। त्यामुळे शेड्यूल 1 मध्ये असल्यामुळे त्याला लीगल प्रोटेक्शन आहे। आता यामधलाच एक ल्युसिस्टिक म्हणजे पांढऱ्या रंगाचा इंडियन ग्रे मुंगूसमध्ये ल्युसिस्टिक मुंगूस आपल्याला जो की खूप रेअर आहे असा रत्नागिरीमध्ये सापडलेला आहे चिपळूणमध्ये। तर एक्झॅक्ट लोकेशन वन्यजीव प्रेमींना मुद्दाम वन विभाग आणि इतर कोणीही आम्ही डिस्क्लोज करत नाही आहोत, कारण का ही एकदम रेअर कंडिशन आहे आणि त्याला त्याच्या हॅबिटॅटमध्ये फ्लरिश होण्यासाठी आणि त्याच्या हॅबिटॅटमध्ये निसर्गात त्याच्या मुक्तपणे संचार करण्यासाठी ते महत्त्वाचं आहे। तर माझा रत्नागिरी वन विभागामार्फत तमाम जनतेला, वन्यजीव प्रेमी आणि वन्यजीव अभ्यासक या सगळ्यांना एक आव्हान आहे की आपल्याकडे हे रेअर ल्युसिस्टिक इंडियन ग्रे मुंगूस जे दिसलेलं आहे, जे सापडलेलं आहे, तर त्याचे संरक्षण करण्याकरिता त्याचं लोकेशन प्लीज कुणाला डिस्क्लोज करू नका आणि त्याला त्याच्या हॅबिटॅटमध्ये निसर्गात त्याच्या स्वतःच्या हॅबिटॅटमध्ये मुक्त संचार करण्यात यावा यासाठी हे आव्हान करते आणि आपण त्याचं प्रोटेक्शन। रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहरात मुसळधार पावसासह वादळी वाऱ्यानं जोरदार हजेरी लावले। या वादळी वाऱ्यामुळे पंचायत समिती कार्यालयासमोरील मोठं झाड अचानक कोसळलं। झाडाखाली उभ्या असलेल्या 4 ते 5 दुचाकी वाहनांचं मोठं नुकसान झालंय। परिसरात काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं। सुदैवानं घटना घडली तेव्हा त्या ठिकाणी रहदारी कमी असल्यानं कोणतीही जीवितहानी झाली नाही। घटनेची माहिती मिळताच प्रशासन आणि संबंधित यंत्रणा तातडीनं घटनास्थळी दाखल झाल्यात। कोसळलेलं झाड हटवून वाहतूक सुरळीत करण्याचं काम हाती घेण्यात आले। नुकसानीचा पंचनामा करण्याची प्रक्रिया देखील सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जगबुडी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली। नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे। त्यानंतर नदीच्या पुराचं पाणी शहरातील मटण मार्केट परिसरात शिरल्यानं परिसर जलमय झालाय। जनजीवन विस्कळीत झालंय। परिस्थिती लक्षात घेता खेड नगर परिषद प्रशासन आणि तालुका आपत्ती व्यवस्थापन विभागानं नदीकाठच्या तसंच सखल भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय। पुराच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून परिस्थितीवर सातत्यानं लक्ष ठेवलं जातंय। आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्यात।